पावसाळा सुरू झाला की आपल्याला खाऊ वाटतं ते गरमागरम भजी। तर आज मी बनवणार आहे कुरकुरीत मस्त टम्म फुगलेली बटाट्याची भजी। बटाट्याची भजी कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये एक सिक्रेट इंग्रेडिएंट घातला जातो, ज्यामुळे बटाटे एकदम मस्त असे कुरकुरीत होतात। ते कुठलं इंग्रेडिएंट आहे ते आता आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत, मीडियम साइजचे इथे हे बटाटे आहेत। आता या बटाट्याचे साल काढून घेऊयात। तर इथे हे बटाट्याचे साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण याचे बटाट्याचे स्लाइस करूया। इथे मी बोलमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि 1 चमचाभर यामध्ये मीठ घातले आहे। यामुळे बटाटे आणि बटाट्याचे स्लाइस बनवून या पाण्यामध्ये घालायचे आहेत, म्हणजे बटाटे काळे पडत नाहीत आणि मिठामुळे खारटपणामुळे या बटाट्यांना चांगलासा टेस्ट येतो। तर आता या बटाट्यांचे आपण स्लाइसरने स्लाइस करून घेऊयात। जर स्लाइसर नसेल तर चाकूने याचे गोल गोल असे काप करून घ्यायचे आहेत। होईल तेवढं चाकूने पातळ आपल्याला याचे काप करायचे आहेत। तर इथे हे बटाट्यांचे स्लाइस करून झालेले आहेत आणि हे बटाटे या पाण्यामध्येच ठेवायचे आहेत। तोपर्यंत आपण भजीसाठी बॅटर बनवून घेऊयात। तर इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन घेतले आहे। बेसन स्वच्छ चाळून घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून यामध्ये तांदळाचं पीठ घालूया। तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी चांगलीशी कुरकुरीत होतात। तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर घातलं तरीही चालेल। आता यामध्ये हळद घालूयात, थोडंसं लाल तिखट, आणि इथे मी थोडंसं चिली फ्लेक्स घातलेले आहे, ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल। पाव चमचा यामध्ये आलं पेस्ट घालायचं आहे। चिमूटभर यामध्ये हिंग घालूयात आणि अर्धा चमचा ओवा घालूयात। ओवा घातल्यामुळे भजी पचायलाही हलके होतात आणि याला भज्यांना चवही चांगला येतो। तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घेऊयात। तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त असं घट्टही नाही। अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे बॅटर बनवून घेतलं तर एकदम टम्म फुगलेली भजी होते। तर आता आपण जे बटाट्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत, एक करून या बॅटरमध्ये डीप करून कडकडीत तापलेल्या तेलामध्ये सोडून घेऊयात। तेल अगदी कडकडीत तापलेलं असायला पाहिजे, म्हणजे भजी अजिबात तेलकट होत नाही। तर इथे हे कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे, अगदी कडकडीत गरम झालेलं आहे। थोडंसं बॅटर आपण यामध्ये टाकून पाहूयात। तर बॅटर चांगलंसं तळलं गेलेलं आहे। तर तेल गरम झालेलं आहे। तर एक करून हे बॅटरमध्ये डीप केलेले बटाट्याचे स्लाइस या तेलामध्ये सोडून घेऊयात। तेलामध्ये मावेल तेवढंच आपल्याला हे भजी या तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनिटे मीडियम फ्लेमवर सोनेरी रंगावर होईपर्यंत हे भजी चांगले असे तळून घ्यायचे आहेत। तर इथे हे भजी दोन्ही बाजूने चांगले असे तळले गेलेले आहेत, चांगलासा गोल्डन कलर याला आलेला आहे। तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून ठेवूयात आणि याच प्रकारे आपण बाकीची ही भजी तळून घेऊयात। तर इथे हे तुम्ही बघू शकता, भजी छान अशी फुगली गेलेली आहे, मस्त कुरकुरीत झालेली आहे आणि यामध्ये मी सोडा वगैरे काहीही घातलेलं नाही, तरीही भजी चांगली अशी फुगली गेलेली आहे। तर अशा प्रकारे इथे हे बटाट्याची भजी बनवून झालेली आहे, अगदी सोप्या पद्धतीने आणि 10-15 मिनिटांमध्ये। चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत।